मध्ये बाबा संत तुकाराम नावाचा चित्रपट रिलीज झाला होता 19व्या शतकामध्ये. तेजस महाराज इतका चालला तो चित्रपट, भारतातला पहिला चित्रपट होता जो भारताच्या बाहेर सुद्धा जगात सगळीकडे दाखवला गेला. महाराज संत तुकाराम नावाचा चित्रपट. आता ते सैराट जितका गाजला का त्याच्यापेक्षा तो गाजला होता. आता सैराट गाजले पोरं गैराट झाली तो भाग सोडून द्या, मला त्याच्याकडे जायचं नाही. पण इतका गाजला की भारतातला पहिला चित्रपट आहे जो भारताच्याही बाहेर दाखवला गेला. आणि तो चित्रपट चालल्यानंतर त्या चित्रपटामध्ये तुकोबरायाची भूमिका केली ती विष्णुपंत पागनीसकरांनी. अगदी सेम तुकोबरायासारखंच दिसणं, तुकोबरायासारखाच फेटा, तुकोबरायासारखाच गण, सगळं अगदी अगदी तुकोबरायाच समोर उभे आहेत की काय, इतके परफेक्ट ते विष्णुपंत पागनीसकर दिसायचे. आणि त्या भूमिकेचं मानधन घेऊन ते चित्रपटाचे दिग्दर्शक त्या विष्णुपंत पागनीसकरांकडे आले. विष्णुपंत पागनीसकरांच्या पुढे पाकिट ठेवलं. बसलेले 1 लाख असेल ठरलेलं तर 2 लाख भरलं होतं. लक्ष द्या, 1 लाख पाकिट ठरलं असेल तर 2 लाख पाकिटात भरले होते. विष्णुपंत हे पाकिट आहे, तुमच्या भूमिकेचं मानधन आहे. नको आहे अहो, मला माहिती पिक्चर चाललाय, चित्रपट चाललाय, 1 लाख ठरले असतील तर मी माझ्या मनानं 2 लाख दिलेत, घ्या ना. नाही 3 लाख देतो, घ्या. नाही घेत. अहो 4 लाख देतो, आता तरी घ्या ना. अहो नको आहे. अहो आता 5 लाख देतो, याच्या पलीकडे जर देईल तर यातून मलाही काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे ना. त्यावेळेस विष्णुपंत पागनीसकरांनी काय गोड उत्तर दिलं, एवढं घरी घेऊन जा, आपलं जीवन आणि आपलं कीर्तन सफल होईल. त्यावरती विष्णुपंत पागनीसकर म्हणतायत, दिग्दर्शक साहेब मी तुम्हाला विचारलंय का या पाकिटात मानधन किती भरलंय, मी फोडून बघितलंय का? नाही, तरी पण तुम्ही आकडा वाढवत चाललाय. मी नाही म्हणतोय, याचं कारण काहीतरी वेगळं असेल. काय कारण आहे ऐका ना. मी जी तुकोबरायाची भूमिका केली ना या चित्रपटामध्ये, त्या भूमिकेच्या बदल्यात तुम्ही जरी मला 1 कोटी 5 लाख देताय, पण 1 कोटी जरी दिले तरी ते 1 दिवस या संसारात संपणार आहेत, नष्ट होणार आहेत, खर्च होणार आहेत. पण ऐका, जे तुकोबरायाच्या भूमिकेनं मला दिलंय ना ते मात्र या जगात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत अजरामर राहणार आहे, तोपर्यंत अजरामर राहणार आहे. टाळ्याच वाजवल्या तर ऐकून जा, तुकोबरायाच्या भूमिकेनं विष्णुपंत पागनीसकरांना नेमकं दिलं काय. देवघर आहे ना, प्रत्येकाच्या देवघरात तुकोबरायाचा फोटो असेल. त्या 100 फोटोपैकी कमीत कमी 50% फोटो तरी ओरिजिनल तुकोबरायाचे नाहीत. काय म्हणताय महाराज? जाहीर कीर्तनातून ऐकून जा, याला पुरावा आहे. माझ्याकडे तुकोबरायाचा ओरिजिनल फोटो आहे म्हणून पुरावा आहे. आपल्या घरात जे तुकोबरायाचे ओरिजिनल फोटो आहेत का, जे फोटो आहेत का ते ओरिजिनल नाहीत. त्यातले 50% फोटो त्या विष्णुपंत पागनीसकरांनं तुकोबरायाच्या साकारलेल्या भूमिकेचे. मला सांगायचंय ऐकून जा, जर फक्त तुकोबरायांची भूमिका केली, तुकोबरायांसारखं दिसलं तर लोक देवघरात ठेवून फोटोची पूजा करीत असतील, तर तुकोबरायाच्या एका गुणाचा अंगीकार केल्यानंतर लोक काय करतील? कथाच्या नावानं, महाराजांच्या नावानं, नरदुबाईच्या नावानं, बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्या माऊलीच्या नावानं, बाळूमामा, बाळूमामा. हिची थोर भक्ती आवडते देवा, हिची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविल्यानंते तैशीची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे, ठेविल्यानंते तैशीची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे घालो तयावरी भार, बाहू हा संसार देवा पायी, ठेविल्यानंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. महायोग पीठे तटेभी मृत्यू वरम पुंडरी काय धातु मुनींद्रही, समागत तिष्ठम तमानंदकंदो परब्रह्मलिंगो, भजे पांडुरंग. पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू
त्याचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या ज्याच्या कृपादाने कथेचा विचारू ज्याच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या हे चिथोर भक्ती आवडते देवा हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविल्यानंते तैशीची राहावे चित्ते असू द्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि देवाला नेमकी कोणती भक्ती आवडते ती भक्ती प्रतिपादित करणारा अभंग विठाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय ट्रस्ट संचलित श्री संत सद्गुरू बाळूमामा मेंढी माऊली बग्गा क्रमांक 2 आज आपल्या गावामध्ये येऊन दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक संपूर्ण बाळूमामा भक्त परिवार यांच्या वतीनं माझ्या वाट्याला देण्यात आली त्याचबरोबर आज गुरुपौर्णिमेचाही उत्सव आहे आणि मग त्यानिमित्तानं विकास महाराजांचं कीर्तन व्हावं पंचक्रोशीत सगळीकडे ज्या ठिकाणी बाळूमामाची मेंढर आले त्या ठिकाणी आले पण आपल्याही गावामध्ये यावं आणि बाळूमामा नेमके काय आहेत हे आपल्या सगळ्याला कळावं बाळूमामा कोण आहेत बाळूमामा काय करतात हे आम्हाला सगळ्याला कळावं या हेतून आज या ठिकाणी येण्याचा योग आहे पैकी मृदंगाच्या साथीसाठी जे उपस्थित आहे ते आदरणीय हरिभक्तीपारायण मृदंग सम्राट मृदंग वैभव हेमंतजी महाराज त्याचबरोबर आदरणीय मृदंग सम्राट मृदंग वैभव आमचे शिवानंद महाराज मागच्या कीर्तनाला होते ते त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट समाधान महाराज त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट रमेशजी महाराज त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट महादेवजी महाराज आगलावे त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार विनोदाचार्य आदरणीय हरिभक्तीपारायण तेजसजी महाराज गायकवाड त्याचबरोबर आमचे स्वरसम्राट भजन सम्राट आदरणीय तेजस दादा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर सगळे वारकरी शिक्षण संस्थेतील बालगोपाल असतील आपली संस्था सगळे महाराजांच्या संस्थेतील बालगोपाल सर्वांना धन्यवाद देतो त्याचबरोबर साऊंड सिस्टम द्यायची ज्यांची आहे ते साऊंड सिस्टमवाले दादा त्याचबरोबर शूटिंगवाले दादा सर्वांना धन्यवाद तुम्ही बसलेले सर्वांच्या चरणावरती विनम्र होऊन नतमस्तक कीर्तनाला सुरुवात विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे फक्त प्रत्येकाला सांगणे सेवेकऱ्यांना कुणी त्रास देऊ नका आता 1 तास माझ्या हातात शिल्लक आहे कंप्लीट 1 तास मला व्यवस्थित कीर्तन करू दे आणि समजून घ्या बाळूमामा आलेत बाळूमामाचं प्रत्येकाला चरित्र माहीत नाही पण आज आपण स्पेशल बाळूमामाचे चरित्रकार बोलवलेत तर बाळूमामा व्यवस्थित ऐका म्हणजे आपल्याला समजेल आपण भक्ती करतोय ती चुकीची नाही हे तरी लक्षात येईल एवढं समजून घ्या अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे आणि अभंगात जगद्गुरु तुकोबरा देवाला आवडणारी भक्ती प्रतिपादित करतायत तसं पहिलाच प्रश्न आहे तुकोबऱ्याला म्हणावं लागत ह्याची थोडं भक्ती आवडते देवा इथंच प्रश्नचिन्ह आहे तुकोबऱ्याला म्हणावं लागत ह्याची थोडं भक्ती आवडते देवा याचा अर्थ आपल्या चाललेल्या भक्तीत आणि देवाला आवडणाऱ्या भक्तीत नवे नवे संताला जी भक्ती सांगायची त्या भक्तीत बाबा फरक असायला पाहिजे आणि नाहीतर फरक नसता तर जी अनुभूती भक्तीतून नाथ बाबाला आली जी अनुभूती भक्तीतून ज्ञानोबऱ्याला आली जी अनुभूती भक्तीतून तुकोबऱ्याला आली जी अनुभूती भक्तीतून नामदेवरायाला आली ती अजून आपल्यापैकी कोणाला आलेली नसावी म्हणजे निश्चित आपल्या भक्तीत आणि संतांच्या भक्तीत काहीतरी फरक आहे काय अनुभूती आली ज्ञानोबऱ्यासाठी देवानं रडावं याच्या इतका मोठा अनुभव काय तुकोबऱ्याला प्रयाणकाळी देवे विमान पाठवले अजून आपल्याला आलं नाथ बाबाच्या घरी जसं 36 वर्ष देवानं काम केलं कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय 12 वर्ष श्रीखंड्या चंदन उगाळण करी वस्त्रे गंगा तिरी दूत असे आणि 12 वर्ष दत्त चोपदारी करत असे अजून आपल्या घराकर फिराकला नाही भक्तीत फरक आहे जसं नामदेवरायाच्या हातातून देव दूध पेला देवानं नैवेद्य खाला तसं आपल्या हातातून आपली बायको खाईल का नाही सांगता येत नाही देव लयला आमचा विषय
बरोबर आहे ना. म्हणजे जी अनुभूती भक्तीतून संतांना आली ती अनुभूती आपल्यापैकी कुणाला आली नाही. आणि म्हणून तुकोबाऱ्याला म्हणावं लागतं जी आपली भक्ती चालली का त्या भक्तीत आणि देवाला आवडणाऱ्या भक्तीत फरक आहे. चलू द्या तुमचं. विठाला 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 ढाला विठाला म्हणजे आपल्या भक्तीचं कसं चाललंय माहिती का. मागून आलं पुढे ढकललं पिचेशी आया आगे ढकाय. आपल्या भक्तीचे ते तुकोबाराय म्हणतात एक काम करा जेवढं प्रेम तुम्ही संसारावरती करताय ना तेवढं प्रेम परमार्थावरती परमात्म्यावरती करा. तेवढा परमार्थ करा. जितक्या सायासनं आपण प्रपंच करतोय हरिपाठ सायासे करशी प्रपंच निनेशी हरिशी न बजशी कोण्या गुणे. जेवढ्या सायासनं बसलेले आपला प्रपंच चाललाय तेवढ्या सायासनं परमार्थ करा. तो देव काय त्याचा बाप आपल्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहायचं नाही. भरलं ना नाथ बाबाच्या. म्हणून तुकोबाराय हेच म्हणतात हेची थोर भक्ती आवडते देवा पण कोणती संकल्पावी माया संसाराची. म्हणजे संसार वाऱ्यावरती सोडायचं आणि जायचं असं नाही. संसारी असावे असून नसावे भजन करावे वेळ. मग महाराज अजून काय करावं. देव ठेवील तसं राहायला शिका. ठेवील अनंते तैशीची राहावे. चित्तामध्ये मात्र समाधान धारण करा. आणि नाही धारण केलं तरी आताच्या काळात जे आपण भोगतोय ते आत्ताच नाही. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे. तो भोगावाच लागेल आणि भोगूनच सारावा लागेल. आणि मग वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळस. शेवटी तुकोबाराय म्हणतात आपला प्रपंच आपला घर आपला छोटासा संसार आहे पण हे जगत हा परमात्म्याचा संसार आहे. मग एक काम करा आपला छोटासा संसार त्या परमात्म्याच्या संसारावरती विलीन करून घ्या. त्याच्यावरती आपला भार घाला. तेरा तुझको अर्पण म्हणा तो सांभाळल्याशिवाय राहणार नाही. तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. अशा काहीशी आशयाचा 4 चरणाचा अभंग विढाला. एक मला महत्वाची भूमिका सांगायची एवढी भूमिका सांगतून बाळूमामाच्या चरित्राला सुरुवात करतो. ऐका. 19व्या शतकामध्ये बाबा संत तुकाराम नावाचा चित्रपट रिलीज झाला होता. 19व्या शतकामध्ये तेजस महाराज. इतका चालला तो चित्रपट भारतातला पहिला चित्रपट होता जो भारताच्या बाहेर सुद्धा जगात सगळीकडे दाखवला गेला. महाराज संत तुकाराम नावाचा चित्रपट. आता ते सैराट जितका गाजला का त्याच्यापेक्षा तो गाजला होता. आता सैराट गाजले पोरं गैराट झाली तो भाग सोडून द्या मला त्याच्याकडे जायचं नाही. पण इतका गाजला की भारतातला पहिला चित्रपट आहे जो भारताच्याही बाहेर दाखवला गेला. आणि तो चित्रपट चालल्यानंतर त्या चित्रपटामध्ये तुकोबारायची भूमिका केली ती विष्णुपंत पागनीसकरांनी. अगदी सेम तुकोबारायासारखंच दिसणं तुकोबारायासारखाच फेटा तुकोबारायासारखाच गण सगळं अगदी अगदी तुकोबारायाच समोर उभे आहेत की काय इतके परफेक्ट ते विष्णुपंत पागनीसकर दिसायचे. आणि त्या भूमिकेचं मानधन घेऊन ते चित्रपटाचे दिग्दर्शक त्या विष्णुपंत पागनीसकरांकडे आले. विष्णुपंत पागनीसकरांच्या पुढे पाकिट ठेवलं. बसलेले 1 लाख असेल ठरलेलं तर 2 लाख भरलं होतं. लक्ष द्या. 1 लाख पाकिट ठरलं असेल तर 2 लाख पाकिटात भरले होते. विष्णुपंत हे पाकिट आहे तुमच्या भूमिकेचं मानधन आहे. नको आहे. अहो मला माहिती पिक्चर चाललाय चित्रपट चाललाय 1 लाख ठरले असतील तर मी माझ्या मनानं 2 लाख दिलेत घ्या ना. नाही 3 लाख देतो घ्या. नाही घेत. अहो 4 लाख देतो आता तरी घ्या ना. अहो नको आहे. अहो आता 5 लाख देतो. याच्या पलीकडे जर देईल तर यातून मलाही काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे ना. त्यावेळेस विष्णुपंत पागनीसकरांनी काय गोड उत्तर दिलं एवढं घरी घेऊन जा आपलं जीवन आणि आपलं कीर्तन सफल होईल. त्यावरती विष्णुपंत पागनीसकर म्हणतायत दिग्दर्शक साहेब मी तुम्हाला विचारलंय का या पाकिटात मानधन किती भरलंय. मी फोडून बघितलंय का. नाही तरी पण तुम्ही आकडा वाढवत चाललाय. मी नाही म्हणतोय याचं कारण काहीतरी वेगळं असेल. काय कारण आहे ऐका ना. मी जी तुकोबारायाची भूमिका केली ना या चित्रपटामध्ये त्या भूमिकेच्या बदल्यात तुम्ही जरी मला 1 कोटी 5 लाख देताय पण 1 कोटी जरी दिले तरी ते 1 दिवस या संसारात संपणार आहेत नष्ट होणार आहेत खर्च होणार आहेत. पण ऐका जे तुकोबारायाच्या भूमिकेनं मला दिलंय ना ते मात्र या जगात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत अजरामर राहणार आहे. तोपर्यंत अजरामर राहणार आहे. टाळ्याच वाजवल्या तर ऐकून जा तुकोबारायाच्या भूमिकेनं विष्णुपंत पागनीसकरांना नेमकं दिलं काय. महिला मंडळ आपल्या घरात देवघर आहे आणि मला वाटतं ज्या घरात देवघर नाही ते घर हिंदूचं नसावं. बरोबर आहे ना. नाही तर पुण्यात मागं गेलो. पुण्यात गेल्यानंतर एक जणांनी 1 कोटीचा बंगला बांधला. अख्खा बंगला फिरून दाखवला आणि परत पेडमध्ये आणलं बसवलं. मी म्हणलं कस काय ती म्हणायचं बंगला. म्हणलं लय भारी. कस काय लय भारी म्हणलं.
म्हणलं काय अडचण बिडचण, म्हणलं देवघर नाही काय बंगल्यात, म्हणलं नाही बांधलं, ते इंजिनियरच्या डोक्यातच आलं नाही. म्हणलं मग जर देवघर तुझ्या घरात नसेल तर तुझ्या 1 कोटीच्या बंगल्याला काडी लावून त्याला काय करायचंय. नाहीतरी जगलंच पुढे गेलो. पुण्यात महाराज ज्यावेळेस आपण चहा पाणी प्यायला नसती जायची इच्छा, पण तरी ज्यावेळेस जातो ना, असंच मी पुण्यात एकदा चहा पाणी प्यायला एक जणाच्या घरी गेलो. जायची इच्छा नव्हती पण पाकिट गुतलं होतं त्यामुळं जावं लागलं. गेलो चहा प्यायला, आणि चहा प्यायला गेल्यानंतर बाबा त्या घरातल्या गृहस्थानं त्या गृहिणीला सांगितलं जा म्हणले महाराज आणले चहा घेऊन ये. 15 मिनिटानंतर ती चहाचा कप घेऊन आली. मी तिच्याकडे बघितलं. मी म्हणलं बाई मी मसन वाटत्यात चहा पिन पण तुझ्या हातानं नाही प्यायचो. ती म्हणली महाराज एवढं टोकाचं का बोलताय. म्हणलं मी कुणाकडून बी घेतो पण चपलीवालीकडून नाही पेत. अहो ती म्हणली महाराज किचन मध्ये घालायची चप्पल. म्हणलं आमचं थोबाड हाणायची एखादी असली तर आण. म्हणलं हा ना आमचं थोबाड, आम्हाला टाइम नव्हता. म्हणजे लय पैसा आला मध्ये स्वयंपाकघरात चपला घालून जाताल काय. महिला मंडळ स्वयंपाकघराला आपण तिथं कुणाचा वास आहे, गृहलक्ष्मीचा वास आहे. आणि जिथं लक्ष्मी तिथं चपला घालून जाणं योग्य आहे का. माझं तर म्हणणं आहे पायीची वाहनं पायी बरी. महाराज दरवाजा जुदा नाही, दरवाजापासून 10 फूट लांब. बरोबर आहे. जग पुढे गेले. चला मला त्याच्या बाबतीत बोलायचं नाही. आपल्या घरात जे देवघर आहे ना, प्रत्येकाच्या देवघरात तुकोबऱ्याचा फोटो असेल. त्या 100 फोटोपैकी कमीत कमी 50% फोटो तरी ओरिजिनल तुकोबऱ्याचे नाहीत. काय म्हणताय महाराज. जाहीर कीर्तनातून ऐकून जा, याला पुरावा आहे. माझ्याकडे तुकोबऱ्याचा ओरिजिनल फोटो आहे म्हणून पुरावा आहे. आपल्या घरात जे तुकोबऱ्याचे ओरिजिनल फोटो आहेत का, जे फोटो आहेत का ते ओरिजिनल नाहीत. त्यातले 50% फोटो त्या विष्णुपंत पागनीसकरांनं तुकोबऱ्याच्या साकारलेल्या भूमिकेचे. मला सांगायचंय ऐकून जा. जर फक्त तुकोबऱ्यांची भूमिका केली, तुकोबऱ्यांसारखं दिसलं तर लोक देवघरात ठेवून फोटोची पूजा करीत असतील, तर तुकोबऱ्याच्या एका गुणाचा अंगीकार केल्यानंतर लोक काय करतील. जरा याच्या पुढे बोलू का. आमच्यासारखे कीर्तनकार आयुष्यभर फक्त 4 ते 5 अभंगावरती आयुष्यभर कीर्तन करतात, पण तुम्ही नियोजक लोक आम्हाला कुठं ठेवून कुठं नाही करता. बरोबर आहे ना. जाऊ द्या हो महाराज, सामान्य लोक कुणाला बी डोक्यावर घेतात, लोकांचं काय. पण जर आम्ही तुकोबऱ्याच्या एका भूमिकेच्या, तुकोबऱ्याच्या एका गुणाचा, बाळूमामाच्या एका गुणाचा अंगीकार केला ना, तर तुमचं जाऊ द्या, पण बाळूमामा मात्र आम्हाला डोक्या घेऊन नाचल्याशिवाय राहायचे नाहीत. आमचा पांडुरंग मात्र आम्हाला डोक्या घेऊन नाचल्याशिवाय राहायचं. चला जास्त विषयांतर नाही करणार. मग महाराज त्या देवाला नेमकं आवडतं काय पटवून द्याल. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, हरी नामाचा उच्चार रात्र दिवस. माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार. काय आवडतंय त्या देवाला. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्या देवाचं भजन केलेलं आवडतं आणि मिळालाय सुद्धा त्यासाठीच. देवे दिला देह भजना गोमटा, किंवा आवटा हात का मानव देह अल्लाने तुझको दिया, किंवा दिले इंद्रिया हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपन भोर. महिला मंडळ कशासाठी मिळाला देह. देवे दिला देह भोजन. बरं भोजन तर भोजन समजाय. बरं स्वयंपाक बनवता का काही इकडे रोजनीत बनवता ना. बरं आई स्वयंपाक बनवायचं म्हणल्यावर कमीत कमी छोटं घर असू द्या नाही तर मोठं घर असू द्या, कमीत कमी सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास स्वयंपाकाला, म्हणजे 2 तास तुम्ही दिवसातून स्वयंपाक करता. त्या 2 तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे, पायाला काम आहे, तोंडाला काय काम आहे. सात माने आदमापूर, 7 माने पंढरपूर, 7 माने आदमापूर. बरोबर आहे ना. हे करण्यापेक्षा मी सांगतो तेवढं करा. एकदा जरा हात वर घ्या सगळ्यांनी. जय बाळू मामा, जय बाळू मामा.
बाळू मामा जय बाळू मामा जय बाळू मामा हे जय बाळू मामा जय बाळू मामा जय बाळू मामा जय बाळू जय बाळू मामा जय बाळू मामा जय बाळू मामा जय बाळू मामा बोला बोला बाळू मामाच्या नावानं सांग बोले महिला मंडळ 2 तास जर एवढं भजन करून स्वयंपाक बनवला ना तो स्वयंपाक ते भोजन नाही राहायचं तो महाप्रसाद होईल आणि ज्या ज्या घरी असा महाप्रसाद खाला जाईल का त्या घरी साक्षात माझा पंढरीचा पांडुरंग आणि आत्मापूरचा बाळूमामा आल्याशिवाय राहायचं नाही वाटत असेल देवानं आपल्या घरी यावं तर तसं करा कारण आमच्याकडे जरा अजून मी बोलतो अन्नदोष अन्न महात्म्य संघदोष संघ महात्म्य भूमिदोष भूमी महात्म्य माझ्याकडे विषय नाही आज जास्त तू सांगायला आज ज्या निमित्ताने आहे ते निमित्त मी सांगण्याचा प्रयत्न आहे तुम्ही म्हणाल महाराज रोजच्या कीर्तनात आम्ही भरपूर तुमची कीर्तन ऐकलीत रोजच्या कीर्तनात तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाचं महादेवाचं देवीचं गणपती बाप्पाचं सगळ्याची भजनं घेता आजच्या कीर्तनात तुम्ही बाळूमामाचं भजन करायला सांगताय बाळूमामा नेमकी भानगड काय म्हणजे काही काहीच्या डोक्यात हा भ्रम आहे बाळूमामा काय भानगड आहे बाबा बाळूमामा नेमके आहेत कोण की आम्ही त्यांचं नामस्मरण करावं बाळूमामाच्या मुखातलं वाक्य बाळूमामाच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो अरे ऐका तुम्हाला वाटत असेल पंढरीचा पांडुरंगण बाळू धनगर यागळा आहे तसं नव्ह तुम्हाला वाटत असेल काशीचा विश्वेश्वर आणि बाळूमामा वेगळा आहे अरे तसं बी नव्ह तुम्हाला वाटत असेल वृंदावनचा भगवान श्रीकृष्ण आणि हा बाळूमामा वेगळा आहे अरे तसं नव्ह अरे जो पंढरपुरात विटेवरती कटेवरती हात देऊन उभा आहे तो पण हा बाळूमामाच आहे जो काशीमध्ये काशी विश्वेश्वर आहे तो पण हा बाळूमामाच आहे जो वृंदावन मध्ये भगवान श्रीकृष्ण आहे तो पण हा बाळूमामाच आहे फक्त वेगवेगळ्या काळामध्ये जगाचं कल्याण व्हावं या हेतून आम्ही वेगवेगळे अवतार धारण केलेत जाणं जरी पंढरपूरला असलं मार्ग जरी वेगळे असले तरी निश्चित पोहोचणं एका ठिकाणी लोक म्हणली कसं शक्य आहे साधा धनगर समाजातला माणूस आहे हातात काठी गुलाबी फेटाय खांद्यावरती घोंगडी स्वतःला महादेवाचा अवतार समजतो कसं शक्य आणि बघा बरं का संतांवर देवावर लोकांना संशय घेतला कारण त्यांना वाटतं आपल्यासारखेच दिसत आहेत पण संत नवती जगा मानसा सारिके समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा दोन्ही दिसती सारिके वर्म जाणी तो पारे संतांचं आपलं बाहेरचं दिसणं वागणं जरी सेम असलं तरी अंतरीच्या क्रिया मात्र भिन्न देवते संत निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा देवते संत निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा देवते संत निमित्त त्या प्रतिमा देवच संत आहेत संतच देव आहेत बाळूमामा जरी संत दिसत असले तरी अवतार महादेवाचा आहेत आमचे ज्ञानोबराया जरी संत दिसले तरी अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ जरी संत दिसले तरी सदाशिवाचा अवतार बरोबर आहे ना म्हणजे देवते संत निमित्त त्या प्रतिमा पुन्हा बाळू म्हणले अरे तुमचा माझ्या विश्वास नसला तरी आहे का तुम्ही मला मानलं तरी बी मी हायच आणि तुम्ही नाही मानलं तरी बी देव हायच तुमच्या मान्यानं देव हाय असं होत नाही आणि तुमच्या मान्यानं देव नाही असं बी होत तुम्ही मला माना अगर नका मानू मी हायच पण ज्या दिवशी हा बाळूमामा तुम्हाला मानायचं सोडून देईल का त्या दिवशी मात्र तुमच्या दारात हजारोची गर्दी गोळा केल्याशिवाय राहायचो नाही हा बी सबूत या बाळूमामाचा आहे कारण अवतार महादेवाचे आणि महादेवाकडे खातं कोणतं आहे विकास महाराज देवडे कधी उचलायचा कीर्तनात उचलायचा का गाडीत उचलायचा का पलंगा उचलायचा बरोबर आहे ना या जगातल्या प्रत्येकाचा खटका कधी करायचा हे कोणाच्या हातात आहे महादेवाच्या पुन्हा बाळूमामाचं एक फेमस वाक्य आहे का अरे जो मला हाई म्हणल त्याला मी कायमचा हायसा अरे जो मला हाई म्हणल त्याला मी कायमचा हायसा आणि जो मला नाही म्हणल त्याला मी कायमचा नाहीसा बघा कायमचा नाहीसा दुसऱ्या दिवशी मामा मेंढर शेतामध्ये चारा गेली मेंढर चारून येताना चिखलात पाय भरवले पाय भरके घेऊन तसेच माघारी आले आपली मेंढर कोंडली मेंढर कोंडून भोजन केलं भोजन करून न पाय धुताच आपल्या नित्याच्या बाजेवरती लवणले आणि बाजेवरती लवणल्यानंतर मामानं सांगितलं आहे का ज्यावेळेस काशीच्या महादेवाला पाठ 4 वाजता स्नान घातलं होतं का त्यावेळेस माझे पाय सुद्धा न धुता स्वच्छ होतात लोक म्हणले कसं शक्य रात्रीत उठून धुवायला बसले कोण 10 मिनिटं कोण 15 मिनिटं कोण अर्धा तास जागायचं आणि बरोबर महाराज पहाटेच्या 4 वाजल्याबरोबर त्यांनी मामाच्या पायावलं पांघरून काढलं तर मामाचे पाय न धुता देखील काचेसारखे स्वच्छ दिसले आणि याच्यावरून लक्षात आलं साक्षात मामा महादेवाचा अवतार आहे
आणि अजून बी नसेल कळत तर जय बाळूमा नावाचं मालिका आहे, त्या मालिकेचं टायटल सॉंग आहे, त्यात बाळूमामा अवतार कोणाचे पटवून दिलं ऐका इको. बाळूमामा वैद्य 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 त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद. बाळूमामा वैदेव 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 त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद. रुद्राचा अवतार थोरय राहतो आदमापुरा उतरोनी भंडारा थोरय ज्ञान गंगेची अमृतधारा रेशमी फेटा रेशमी फेटा मस्तकी त्या सोन्याची किसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार. बाळूमामा वैदेव 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 त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद. बाळूमामा वैदेव 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 त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद. आत्मापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो आत्मापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो. झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. ढोल वाजतो माझा छबिना गाजतो ढोल वाजतो माझा छबिना गाजतो. आत्मापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो आत्मापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो. झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. ढोल वाजतो माझा छबिना गाजतो ढोल वाजतो माझा छबिना गाजतो. बोला बोला बाळू मामाच्या टेन्शन घेऊ नका सगळ्याला उभा करणार आहे फक्त अजून मला थोडं पुढं चालू द्या. सगळ्यांनी नाचायचंय आपण फक्त थोडं थांबा थोडं थांबा. त्या मालिकेचं टायटल सॉंग आहे रुद्राचा अवतार थोर हा राहतो आत्मापुरा. रुद्र म्हणजे कोण आहे साक्षात महादेव. आणि मग बाळूमामा अवतार झाले कोणाचे महादेवाचे. यात अजून एक शब्द आलाय बाळूमामा वैद्य. वैद्य म्हणजे कोण डॉक्टर. बाळूमाला डॉक्टर म्हणलं याचं कारण आहे सोलापूर जिल्ह्यात नामांकित डॉक्टर गरज डॉक्टर म्हणून बाळूमामाच्या काळात राहत होते. बाळूमामाचे निश्चिम सेवेकरी आणि बाळूमामाचे जीवलग होते ते गरज डॉक्टर म्हणून. लक्ष देऊ नये का. त्यांना कॅन्सर झाला. अख्ख्या महाराष्ट्रातले नामवंत डॉक्टर त्यांनी तपासले सगळ्यांना आजार दावला पण सगळ्यांनी हात टेकले. कोणीच सांगत नव्हतं की हा आजार बरा होईल. आणि कॅन्सर आपल्यालाही माहिती लवकर बरा होणाऱ्यातला आजार नाही. सगळीकडे हात टेकले आणि पुन्हा मामाच्या तळावरती आले. मामाने त्या डगरट डॉक्टरांना बघितलं. डॉक्टर काय म्हणतोय आजार बरा आहे का. मामा कॅन्सर हा काय बरा होणारा आजार आहे का. सगळ्या डॉक्टरांनी हात टेकलेत मामा या आजारापुढं. नाही बरा होऊ शकत आहे तेवढं आयुष्य काढायचं. नाही बरं होऊ शकत मामा तुम्ही काहीतरी करू शकता. तुम्ही केलं तर मग काहीतरी होईल. अरे मी काय डॉक्टर आहे का काय साधा मेंढपाळ माणूस. अरे मी साधा माणूस आहे. अहो मामा तुम्हाला मी आजपासून नाही ओळखत. कायम तुमच्या चाकरीत आहे कायम तुमच्या सेवेत आहे मामा मी. मामा मला माहिती तुम्ही काही करू शकता पण काही करायच्या आधी करील तो काय नो हे महाराज परिपाहे बीज सेवा तशी. मामा तुम्ही जर ठरवलं तर माझा कॅन्सर सुद्धा बरा होऊ शकतो. माझ्यावरती विश्वास आहे ना. हो मग डॉक्टर एक काम कर पलीकडे स्वयंपाकघर आहे त्या स्वयंपाकघरात मिरची असेल एखाद्या भरणीत त्यातली 2-3 चिमूट मिरची घेऊन ती मिरची खा. आता मिरची काय कॅन्सरवरती उपाय आहे का. पण मामावरती विश्वास ठेवला आणि विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. मामावरती विश्वास ठेवला त्या गरज डॉक्टरांना 3 चिमूट मिरची खाली आणि मिरची खाल्यानंतर न बरा होणारा कॅन्सर सुद्धा मामानं तो बरा डॉक्टराचा केला. ही मामाची डॉक्टर आहे मामाची ताकद आहे म्हणून मामाला वैद्य म्हटलं जातं बाळूमामा वैद्य. आणि एवढे सगळे आलाय तर ऐकून जा. आपल्या कपाळाला जो भंडारा आहे ना या भंडाऱ्याला कमी समजू नका. या भंडाऱ्याची एवढी ताकद आहे आपल्या नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा बाळूमामाचा भंडारा जर कपाळा लागला ना तर नशिबातल्या रेषा सुद्धा आणि भाग्य सुद्धा बदलण्याची ताकद जर कशात असेल तर ही बाळूमामाच्या भंडाऱ्यात मी पटवून देतो. बाळूमामाच्या काळात नारायणभाऊ गोंधळी म्हणून कीर्तनकार होते. जसं आता बाळूमामाचा बग्गा म्हणलं की बाळूमामा सांगायचं म्हणलं की विकास महाराजाचं नाव पुढे येतं तसं त्या काळात नारायणभाऊ गोंधळींचं मामांच्या बग्ग्यावरती कायम कीर्तन असायचं. मामाच्या बग्ग्यावरती पोवाडे
धनगरी ओव्याचा कार्यक्रम, कीर्तनाचा आणि भजनाचा कार्यक्रम काय व्हायचा, कारण मामाला पवड्यान तिला आवडायचे. त्या नारायण बोनचं महत्वाचं कीर्तन त्या बग्यावरती असायचं. एके टायमाला मामानं आपल्या सेवेकऱ्यांना सांगितलं, जा नारायण बोनला घेऊन या. नारायण भाऊ गोंधळी म्हणून त्यांचं नाव. नारायण बोनला घेण्यासाठी सेवेकरी गेले आणि नारायण बोन पोरं हजर आले. नारायण भाऊ, मामांची इच्छा आहे तुम्ही कीर्तनाला यावं. नाही येऊ शकत यावेळेस. अहो, मामाला नाही म्हणणं म्हणजे तुम्हाला माहिती किती महागात पडू शकतं. जगाच्या मालकाला नाही म्हणताय. काही असलं तरी येऊ शकत नाही. काय झालंय काय याचं कारण आहे, कुणीतरी घात केलाय, माझ्या चहात शेंदूर टाकलाय, शेंदूर टाकल्यामुळे माझा आवाज गेलाय. आता आम्हाला माणसांना सगळ्याला माहिती, जर शेंदूर चुकून आमच्या खाण्यात आला तर कितीही गाणार असू दे, त्यांनी घरी बसायचं, परत कीर्तनाला डोकं लावायचं नाही आणि गायला बी डोकं लावायचं. कुणीतरी घात केला, नाही येता यायचं. अहो, मामाच्या नजरेतून या जगातलं काहीच सुटत नाही. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविन तुझ्या सत्तेने. वेदाशी बोलले नाही, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. किंवा म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाती चाली थमे. मामाच्या नजरेतून या जगातलं काही सुटलं नाही. तुमचा घात झालाय मामानं, म्हणून तर आवर्जून बोलवलंय. हा नाही करत करत नारायण बुवा आले आणि कीर्तनाला सुरुवात झाली. आवाजच तोंडातून निघाना. पंचपदी कशी तरी गायकानं पार पाडली, पण बोलावं तर कीर्तन करायला लागतंय ना. काय बोलावं, पहिल्या माणसाला आवाज आहे ना, डोळ्यातून घळघळ 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 पाणी यायला लागलं. तेवढ्यात त्यातला एक सेवेकरी उठला. आता हे सेवेकरी बसलेत. एक सेवेकरी उठला आणि त्यांनी नारायण बुवांच्या कपाळाला भंडारा लावला. त्यातला थोडा भंडारा कपड्यावरती पडला. आता आम्ही या पांढऱ्या ड्रेसवर काहीच सहन करत नाही. नारायण बुवांनी तो झटकला, पण माझं एक प्रामाणिकपणे म्हणणं आहे, या कपड्याला लागलेला डाग धुता येईल, पण एकदा का चारी त्याला डाग लागला ना, मग किती प्रयत्न करा, धुता नाही येत, तो मरेपर्यंत राहतो. तेवढ्यात